नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 27 जून रोजीचा म्हणजे आज दिवसभराचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम मान्सून बाबत अपडेट जर पाहिले तर मान्सूनने आजही कोणतीही प्रगती केली नाही. मान्सून सध्या गुजरातचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर मध्य प्रदेशचा मध्यवर्ती भाग असेल, बिहार झारखंड या भागापर्यंत मान्सून हा व्यापला आहे. याचबरोबर सध्या सिस्टम प्रणाली वारे दिशानुसार जर पाहिलं तर राजस्थान असेल, याचबरोबर गुजरात उत्तर संपूर्ण भाग असेल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल तसेच दिल्लीपर्यंत या भागामध्ये वातावरणामध्ये काही बदल आहेत. उष्णता त्या ठिकाणी अजूनही स्थित आहे. त्यामुळे मान्सूनला पोषक वातावरण अजून काही दिवस मिळण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणजे येणारा 2-3 दिवस मान्सून हा अजून त्याच ठिकाणी राहील. जवळपास जून महिन्याच्या शेवटी जवळपास 30 तारखेपर्यंत मान्सून राहील आणि 30 तारखे संध्याकाळपासून मान्सून पुढची वाटचाल ही अधिक बळकट होण्याची शक्यता आहे. कारण की बंगालचा उपसागर आहे, या बंगालच्या उपसागरामध्ये एक सर्क्युलेशन बनण्याची दाट शक्यता. ह्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यामध्येही जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच चांगल्या पद्धतीचा जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र तुर्तास तर 30 तारखेपर्यंत जर पाहिलं, 30 तारखेपर्यंत राज्यामध्ये विविध भागामध्ये तुरळक स्वरूपाचाच पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. सध्याची सिस्टम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं, सोलापूरचा उत्तर भाग असेल, पुण्याचा दक्षिण भाग असेल, बीड, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे, नंदुरबार आणि जळगावचा भाग असेल, तसेच अमरावतीचा उत्तर भाग असेल, अकोला, बुलढाणा, वाशिमचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर हिंगोली, परभणी आणि लातूर, धाराशिवचा काही भाग असेल, या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस सध्या त्या पाहायला मिळतं. याचबरोबर लातूरचा नांदेडचा उत्तर भाग असेल, तसेच यवतमाळ आणि चंद्रपूरचा काही भाग, या भागामध्ये ही ढगाळ वातावरण सध्या पाहायला मिळते. या ठिकाणी काही अंशी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर आजच्या दिवसभराचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर आज मराठवाड्याचा दक्षिण भाग असेल, याच्यामध्ये धाराशिवचा संपूर्ण जिल्हा असेल, लातूरचा संपूर्ण जिल्हा, बीडचा संपूर्ण जिल्हा, या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. बीडमधील बीड असेल, पाटोदा, केज, अंबेजोगाई या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, तसेच धाराशिवचा कळंब, लातूर, अहमदपूर लातूर जिल्ह्याचा या ठिकाणीही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर नांदेडचं पाहिलं तर नांदेडचं भोकर असेल, या ठिकाणी एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. इतरत्र म्हणजे बिलोली असेल, मुदखेड, देवरुख, नांदेड, हदगाव तसेच किनवटचा भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. हिंगोलीचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल, परभणी संपूर्ण जिल्हा आणि जालनाचा पश्चिम भाग असेल, पूर्व भाग असेल, या ठिकाणी संपूर्णतः ड्राय वेदर राहील. ढगाळ वातावरण मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरचा पैठण, गंगापूर, वैजापूर, कुलाबा, कन्नड, सिल्लोड, याचबरोबर जालनाचा भोकरदन या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस आज पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर खान्देचं जर पाहिलं, खान्देशमध्ये जळगावचा पश्चिम भाग असेल, अळमनेर, पारोळा हलक्या स्वरूपाचा पाऊस, तसेच यावळ, रावेत, भुसावळ, जामनेर, पाचोराचा काही भाग असेल, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल काही पर्टिक्युलर ठिकाणीच. चाळीसगाव, भडगाव, याचबरोबर चोपडा या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच धुळ्याचा संपूर्ण जिल्हा, नंदुरबारचा संपूर्ण जिल्हा, नाशिक जिल्ह्याचा उत्तरेचा संपूर्ण भाग, सटाणा असेल, मालेगाव, नांदगावचा उत्तर भाग असेल, सरगणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी या भागामध्ये ही वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. काही अंशी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. तसेच सिन्नर, निफाड, चांदवड, कळवणचा भाग असेल, नांदगाव दक्षिण भाग असेल, येवलाचा काही भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे आज दिवसभरासाठी. याच्या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्राचं जर पाहिलं, पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगरचा दक्षिण भागात श्रीगोंदा, कर्जत या 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. पारनेर, नगर, कर्जतचा काय भाग असेल हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर पाथर्डी, शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, तसेच अकोल्याचा भाग असेल, संगमनेरचा भाग असेल, या ठिकाणी काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. अन्यत्र मात्र फक्त ढगाळ वातावरण व ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. पुण्याच्या जिल्ह्याचा विचार केला, पुणे जिल्ह्यात शिरूर असेल, पौंड, भोर, इंदापूर, बारामती, सासवडचा काय भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच लोणावळा, खंडाळा, वडगाव, जुन्नर, राजगुरुनगर असेल, पुणे शहर असेल, या ठिकाणी मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. काही मात्र ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर सातारा जिल्ह्यात पाहिलं, महाबळेश्वर, मेढा, वाई, शिरवळ हलक्या स्वरूपाचा पाऊस, कराड, पाटण, वडोज, कोरेगाव, पलटण एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच साताऱ्याचा पूर्व भाग संपूर्ण असेल,
ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. सोलापूरचं पाहिलं, सोलापूरचा बहुतांश संपूर्ण भाग जो असेल याच्यामध्ये माळशिरस, सांगोला, मंगळवेढा या ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतो. अक्कलकोटमध्ये ड्राय वेदर राहणार आहे. दक्षिण सोलापूर असेल, मोहोळ, माळा या ठिकाणी ड्राय वेदर राहणार आहे. ढगाळ मात्र काही अंशी राहू शकतं. तसेच बार्शी, सोलापूरचा उत्तर भाग असेल या ठिकाणी मात्र 1-2 स्वरूपात हलक्या स्वरूपाचं ढगांचं वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. सांगली जिल्ह्याचं जर पाहिलं, सांगली जिल्ह्यात जत असेल, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव, आटपाडी, विटा, खानापूर या ठिकाणीही संपूर्णतः ड्राय वेदर पाहायला मिळेल. तसेच इस्लामपूर असेल, आष्टाचा काही भाग असेल, मिरज तालुक्याचा जो पश्चिम भाग असेल, शिराळा तालुक्याचा काही प्रमाणामध्ये भाग असेल, वाळवाचा काही भाग असेल या ठिकाणी अधूनमधून ढगांचं वातावरण तयार होईल व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो संध्याकाळी नंतर. मग सध्या तरी मात्र त्या ठिकाणी संपूर्णतः ड्राय वेदर पाहायला मिळत आहे. याचबरोबर कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचाही अतिपूर्व भाग असेल या ठिकाणी संपूर्णतः ड्राय वेदर राहणार आहे. याचबरोबर सिंधुदुर्गचा पश्चिम भाग, रत्नागिरीचा पश्चिम भाग, याचबरोबर रायगडचा दक्षिण संपूर्ण भाग असेल या ठिकाणी जो समुद्र सपाटीचा भाग असेल त्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळते. याही ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे आज दिवसभरासाठी. याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, वाडा, वसई, जव्हार, मोखाड, मुरबाड, शहापूर संपूर्ण भागामध्ये शक्यतो कोण आज ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. पाऊस जर झाला तो संध्याकाळच्या वेळेला 1-2 स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा कुठेतरी पावसाच्या नोंदी होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त आपण जर विदर्भाचं जर पाहिलं, विदर्भाचा गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल, इटापल्ली, अहेरी, चिंचोरा हा जो भाग असेल या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपामध्ये ढगांचं वातावरण पाहायला मिळेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. बुलढाण्याचा उत्तर भाग असेल आणि अमरावतीचा धरणीचा काय भाग असेल या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच बुलढाणा संपूर्ण जिल्हा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली संपूर्ण भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. तापमान काही अंशी वाढलेलं पाहायला मिळत आहे. याच्या व्यतिरिक्त अमरावतीचा जो तिवसा, चांदरबाजार, याचबरोबर अकोल्याचा मूर्तिजापूर आहे हा पट्टा जर पाहिला, या पट्ट्यामध्ये कदाचित दुपारनंतर ढग बनण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या आज दिवसभराचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.